सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीचे सगळे नेते, ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल होते, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार सुद्धा तिथे उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्यावेळेला भेट घेतली, ती चौकशीची मागणी करताना त्यांनी एक पत्र त्या ठिकाणी दिलंय, एक निवेदन दिलंय. ते निवेदन नेमकं काय आहे ते सविस्तर एकदा समजून घेणं महत्वाचं आहे. सर, ते निवेदन आणि त्यातले महत्वाचे मुद्दे एकदा सविस्तर. हे पत्र आहे 4 पानी पत्र, जे निवेदन आहे, जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलंय आणि त्यामध्येच त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आजच्याच तारखेला हे दिलं आहे संध्याकाळी 17/2/2026. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना ॲड्रेस केलेलं हे निवेदन आहे. त्यात म्हटलेलं आहे की 28 जानेवारीला बारामतीमध्ये जे प्लेन क्रॅश झालं, ज्यात अजित पवारांचा मृत्यू झाला, त्या संदर्भात सीबीआयची चौकशी व्हावी, तशी मागणी या निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या शेवटी या निवेदनावरती सह्या आहेत. आणि त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की सध्याची एकूणच संभ्रमाची अवस्था बघता विमान अपघात की घातपात या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहे आणि काही मुद्देसुद्धा प्रकर्षानं या संदर्भात तफावत म्हणून पुढे आले आहेत. आणि हा जो विरोधाभास आहे, त्या विरोधाभासामुळं अजित पवारांचा निव्वळ अपघात नाही, तर तो घातपात आहे का, किंवा नेमकं या प्रकरणात काय घडलं आहे याची चौकशी, आणि ती सुद्धा सीबीआयची चौकशी, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, या सीबीआयची चौकशी व्हावी अशी ही मागणी आहे. त्यात असं म्हटलेलं आहे की 28 जानेवारी, हे इंग्रजीमध्ये पत्र आहे, मी शक्य तिथे मराठी बोलून हे पत्र त्यात काय नेमकं लिहिलेलं आहे त्याची फोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. 28 जानेवारी 2026ला लेझर जेट 45 XR एअरक्राफ्ट जे मुंबईहून बारामतीला निघालं होतं, त्यामध्ये ऐनवेळी ते दुर्घटनाग्रस्त झालं, म्हणजे क्रॅश झालं. आणि त्यामध्ये राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला, त्यांच्यासोबत आणखी 4 लोकांचा मृत्यू झाला, असा एकूण 5 लोकांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. यामध्ये जी परिस्थिती लक्षात येते आहे, त्यामध्ये एक प्रकारची चीडही व्यक्त होते आहे, शंकाही उपस्थित केल्या जात आहेत, आणि जनमानसामध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे, असं इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून मग काही मुद्दे आहेत की त्याचा सीबीआयनं चौकशी करताना विचार करावा. आणि ते मुद्दे असे आहेत: पहिला, एक्सेप्शनल पब्लिक इम्पॉर्टन्स ऑफ द इन्सिडन्स, म्हणजे हा जो अपघात घडलेला आहे अजित पवारांच्या मृत्यूचा, विमानाचा, त्याविषयी लोकांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याची एक वेगळी चर्चा चाललेली आहे. आणि म्हणून जनमानसासमोर सत्य आलं पाहिजे, ही मागणी आम्ही करतो आहोत की सीबीआय चौकशी त्यासाठी हवी आहे. द क्रॅश इन्व्हॉल्व्स द डेथ ऑफ अ हाय कॉन्स्टिट्युशनल फंक्शनरी होल्डिंग पब्लिक ऑफिस, म्हणजे अजित पवार. द नेचर ऑफ द इन्सिडेंट transcends an ordinary accident and directly engage public confidence in aviation safety, regulatory oversight and institutional accountability. यामुळं अशा पद्धतीचे जे विमान अपघात होतात त्याविषयी सुद्धा वेगवेगळी उलटसुलट चर्चा सुरू आहे, त्यावर सुद्धा अविश्वास व्यक्त होतो आहे. आणि म्हणून मग हा संस्थात्मक जबाबदारीचा सुद्धा विषय आहे की अपघात नेमका कसा झाला, काय झाला, याची चौकशी व्हावी. दुसरा मुद्दा आहे सिरियस इरेग्युलरिटीज अँड सस्पिशियस सर्कमस्टान्सेस, म्हणजे काही गंभीर अनियमितता आहे आणि काही शंकास्पद परिस्थितीजन्य काही गोष्टी दिसत आहेत. तर त्या काय दिसत आहेत? एक, रिपोर्टेड लास्ट मिनिट चेंजेस इन फ्लाईट क्रू कंपोजिशन रिक्वायरिंग स्क्रुटिनी ऑफ ऑपरेशनल डिसिजन मेकिंग अँड ऑथरायझेशन, म्हणजे जे शेवटच्या क्षणी पायलट, जो मूळ पायलट होता तो बदलला गेला, नवा पायलट आला, मग पायलट वेळेवर पोहोचला नाही म्हणून दुसरा पायलट घेण्यात आला, विमानाची वेळ 7 वाजताची होती, ती 8:10 झाली. त्याचबरोबर अजित पवार तर वेळेवर पोहोचले, त्यांच्यासोबतचे जे त्यांचे बॉडीगार्ड होते तेही वेळेवर सोबत पोहोचले, पण मग क्रूच वेळेवर पोहोचला नाही. आणि तिथे जे पायलटमध्ये बदल केला गेला ऐनवेळी, त्याची चौकशी व्हावी, त्याविषयी नेमकं सत्य काय आहे, शेवटच्या क्षणी असं का झालं, याची चौकशी व्हावी. दुसरा मुद्दा, ॲपरंट अनॅमोलीज कन्सर्निंग एअर ट्रॅफिक कंट्रोल कम्युनिकेशन्स अँड सिक्वेन्सिंग ऑफ रनवे क्लिअरन्सेस, म्हणजे तुम्हाला आठवत असेल
की या विमान अपघातामध्ये काय झालं. बारामतीची जी 29 क्रमांकाची धावपट्टी म्हणजे रनवे होतं, तिथं विमान उतरायला पाहिजे होतं. त्याऐवजी टेबल टॉप असलेलं थोडंसं टेकडी असलेलं किंवा उंचवट्यावरती असलेलं 11 नंबरचा रनवे किंवा 11 नंबरची धावपट्टी ही पायलटनं निवडली. तर त्यामध्ये नेमकं काय झालं? असं काय झालं की 29 नंबरच्या धावपट्टीवरती विमान न उतरता ते 11 नंबरवर उतरलं आणि त्यामध्ये तो टेबल टॉप असल्यामुळं पायलटला ते जज करता आलं नाही का? वगैरे अशा ज्या काही विरोधाभासी गोष्टी पुढे आलेल्या आहेत, तर त्याची चौकशी व्हावी. तिसरं, कन्सर्न्स रिगार्डिंग द फंक्शनिंग अँड इंटिग्रिटी ऑफ क्रिटिकल ऑनबोर्ड सेफ्टी वॉर्निंग सिस्टम्स. म्हणजे या अपघातामध्ये काही गोष्टी अशा दिसत आहेत की ज्या सुरक्षाविषयक खबरदारी पाळण्याच्या ज्या गोष्टी आहेत, काळजीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या पाळल्या गेल्या आहेत, नाही पाळल्या गेल्या आहेत. किंवा जसं की पायलट पहिल्यांदा गो अराउंड करतो, म्हणजे त्याला धावपट्टी दिसत नाही म्हणून तो गो अराउंड करतो, पुन्हा तो उडतो आणि मग दुसऱ्यांदा बोलताना तो असं म्हणतो की मला धावपट्टी दिसत नाही, यानंतर म्हणतो, हा दिसली दिसली मी उतरतोय. अशा ज्या गोष्टी झालेल्या आहेत, तर यामध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोल रूम जी आहे तिची काय जबाबदारी होती, तिनं काय इन्स्ट्रक्शन देणं अपेक्षित होतं, तिनं पायलटकडनं काय रिसिव्ह करणं अपेक्षित होतं आणि तिथं डिसिजन मेकिंग जे आहे ते नेमकं कसं व्हायला पाहिजे होतं, याविषयी चौकशी झाली पाहिजे. त्याविषयी प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळे संभ्रम वाढतोय असं या पत्रात म्हटलेलं आहे. चौथा मुद्दा आहे अब्सेन्स ऑफ एनी रेकॉर्डेड डिस्ट्रेस कम्युनिकेशन डिस्पाइट प्रॉक्झिमिटी टू लँडिंग स्पेस. म्हणजे अजित पवारांचं विमान हे धावपट्टी जवळ आलं पण बाजूला पडलेलं आहे. मग एवढ्या जवळ आलेलं असताना जर का काही रेकॉर्डिंग झालं असेल की नेमकं काय झालं त्यावेळेस, काहीतरी विमान जर का तिरकं झालं होतं, ते धावपट्टी सोडून उतरू शकत होतं किंवा ते खाली गडंगळत आलं होतं, तर मग या दरम्यान स्फोट होण्याआधी तिथे पॅनिक सिच्युएशन झाली असेल, काही बोलणं पायलटचं को पायलट बरोबर किंवा दोन्ही पायलटचं अजित पवारांबरोबर किंवा अजित पवारांचं पायलट बरोबर हे शेवटच्या क्षणी जे बोलणं झालेलं आहे, ते पुढे यायला पाहिजे. ते का पुढे येत नाहीये आणि त्यासाठी ही चौकशी हवी आहे असं म्हटलेलं आहे. पाचवा मुद्दा, मॅटर्स रिक्वायरिंग फॉरेन्सिक इव्हॅल्युएशन इन्क्लुडिंग क्रू फिटनेस, मेंटेनन्स कंप्लायन्स अँड एअरक्राफ्ट सिस्टीम. इथं ज्या काही गोष्टी आहेत की ज्याची चौकशी आणि तपासणी होणं फार गरजेची आहे. म्हणजे विमानाचं मेंटेनन्स कोण ठेवू शकत होतं, कोण करत होतं, विमान भाड्यानं देणारी कंपनी ही VSR होती, भाड्यानं घेणारी ॲरो नावाची कंपनी होती आणि पायलट यांच्या बाबतीत काय काळजी घ्यायला पाहिजे, यांनी काय प्रोटोकॉल मेंटेन केला पाहिजे, तो झाला होता नाही झाला होता, याची चौकशी व्हावी असं म्हटलेलं आहे. आणि जो एक तिसरा जो मागणीचा मुद्दा होता, ज्यामध्ये हे दुसऱ्यामध्ये हे मुद्दे होते 5 आणि तिसरा मुद्दा, तिसरी जी मागणी आहे, नीड फॉर इंडिपेंडंट अँड क्रेडिबल इन्व्हेस्टिगेशन. आम्हाला एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह तपासणी चौकशी हवी आहे. त्यात म्हटलेलं आहे द एक्झिस्टिंग इन्व्हेस्टिगेटिव्ह फ्रेमवर्क इन्व्हॉल्व्स मल्टिपल रेग्युलेटरी अँड गव्हर्नमेंटल बॉडीज हुज रोल्स मे ओव्हरलॅप विथ मॅटर्स रिक्वायरिंग एक्झामिनेशन. म्हणजे जसं की DGCA यांनी जी चौकशी लावलेली आहे, ती DGCAची चौकशी म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची चौकशी सुरू आहे. 4 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत ही सुरक्षा तपासणीची चौकशी सुरू असणार आहे. एक. दुसरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी CIDची पोलिसांची चौकशी लावलेली आहे आणि तिथंच ते म्हटलेलं आहे की या एकमेकांना ओव्हरलॅप करतायत. DGCA आणि सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीचं काही एक पथक मध्यंतरी बारामतीला जाऊन आलं आहे. त्यामुळे आम्हाला कळेनासं झालेलं आहे की चौकशा कशा चाललेल्या आहेत आणि म्हणून मग आम्हाला एकच अथॉरिटी पाहिजे की जी निपक्ष आणि स्वतंत्र अशी चौकशी, याची विश्वासार्ह चौकशी करेल असं म्हटलेलं आहे. इन सर्कमस्टान्सेस वेअर इश्यूज ऑफ रेग्युलेटरी ओव्हरसाईट and compliance arise, investigation by an independent agency becomes essential to eliminate any perception of institutional conflict or biases. म्हणजे आम्हाला राज्याच्या यंत्रणेचा वर केंद्राचा विश्वास नाही आणि केंद्राच्या तपासणीवर राज्याचा विश्वास नाही आहे किंवा दोन्हींवरती विरोधकांचा विश्वास नाही आहे, लोकांचा विश्वास बसावा, यासाठी आम्हाला ही स्वतंत्र आणि विश्वासार्ह चौकशी हवी आहे असं या तिसऱ्या मुद्द्यात म्हटलेलं आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, जी मागणी आहे, रिक्वायरमेंट ऑफ मल्टी डिसिप्लिनरी एक्सपर्टाईज. म्हणजे आम्हाला यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शास्त्रीय, तांत्रिक
आणि लॉजिस्टिक बाबींची प्रॉपर त्यांच्याकडे एक्सपर्टी आहे, म्हणजे त्यांच्याकडं त्याची माहिती आहे किंवा ते तज्ज्ञ आहेत त्यातले, अशा लोकांकडनं आम्हाला ही चौकशी हवी आहे. आणि त्यामध्ये म्हटलंय द इंडिपेंडंट इन्सिडन्स इन्व्हॉल्व्स हायली टेक्निकल एव्हिएशन, फोरेन्सिक, electronic and operational considerations. The investigative powers, technical expertise, interstate jurisdictional capacity of the Central Bureau of Investigation render it the most appropriate agency to complete a comprehensive inquiry. म्हणजे यामध्ये सीबीआय वन्स ही चौकशी जेव्हा सीबीआय सुरू करतं तेव्हा त्या राज्यातल्या कोणत्याही अथॉरिटीला क्वेश्चनिंग म्हणजे प्रश्न विचारू शकतं, कुठलीही माहिती कोणाहीकडनं घेऊ शकतं. तसंच ती केंद्राच्या पातळीवर सुद्धा कोणती माहिती कोणाकडून घेऊ शकतं, म्हणजे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीकडनं घेऊ शकतं, डीजीसीए कडनं करू शकतं, राज्य सरकारकडनं करू शकतं, आणि ह्या ज्या वेगवेगळ्या खासगी कंपन्या आहेत VSR आणि ॲरोज वगैरे वगैरे, याची ती चौकशी करू शकतं. त्यांना तो अधिकार आहे. एकच यंत्रणा अशी आहे की ती काहीही करू शकते, म्हणून सीबीआयची आम्हाला चौकशी हवी आहे, अशी ती मागणी आहे. 5वी मागणी जी आहे, प्रिझर्वेशन ऑफ पब्लिक कॉन्फिडन्स अँड रूल ऑफ लॉ. म्हणजे एकतर या प्रकरणामध्ये लोकांचा विश्वास संपादन केलेला असणं फार गरजेचं आहे. आता लोकांचा चौकशीवरचा विश्वास उडाला तर घातपाताची चर्चा ही घराघरात होते आहे, आणि त्यामुळं वातावरण हे फार कलुषित होत आहे, असं सीबीआय चौकशीची मागणी करताना राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतंय. आणि त्यांनी ते लिहिलं की मग कायद्याचं राज्य आपण कसं म्हणू, आणि मग कायद्याचं राज्य आणि लोकांचा विश्वास ह्या दोन गोष्टी जनमानसावर बिंबवल्याच गेल्या पाहिजे, आणि त्यासाठी आम्हाला सीबीआय चौकशी हवी आहे. गिवन द हाय प्रोफाईल नेचर ऑफ इन्सिडेंट अँड वाईड स्प्रेड पब्लिक कन्सर्न अँड इन्व्हेस्टिगेशन बाय द सीबीआय वुड सर्व टू reinforce confidence in the fairness and integrity of the investigative process and ensure that all the relevant aspects of examined without limitations. आणि तोच मुद्दा त्यांनी व्यवस्थित पुढे मांडलाय. आणि 6वी मागणी जी आहे, शेवटी म्हटलेलं आहे, इन व्ह्यू ऑफ द अफोरसेड सर्कमस्टान्सेस वी मोस्ट रिस्पेक्टफुली रिक्वेस्ट युअर गुड ऑफिस, म्हणजे सीएमला म्हटलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना म्हटलं आहे, टू कन्सिडर exercising the powers vested in the state government to recommend and consent to investigation by the Central Bureau of Investigation under the provisions of the Delhi Special Police Establishment Act 1946, so that the investigation into the aircraft crash dated 20th January 2026 may be entrusted to the CBI. म्हणजे जो सीबीआय चौकशी वर्ग करण्याचा, सीबीआय चौकशी लावण्याचा आणि सीबीआय चौकशी मागण्याचा राज्य सरकारला म्हणून जो अधिकार मिळालेला आहे, दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिश ऍक्ट थ्रू जी सीबीआय चौकशी होते, तर त्याचा वापर मुख्यमंत्री कार्यालयानं राज्य सरकारनं करावा आणि सीबीआय चौकशी आम्हाला लावून द्यावी, असं हे पत्र आहे. आणि जसं मी मगाशी सांगितलं की शेवटच्या सह्या ह्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या आहेत. आणखीन 7वा आणि 8वा मुद्दा आहे, तो राहिलाय, तो वाचतोय. Such a course of action, it is humbly submitted, would be the paramount interest of justice, transparency, and public confidence, while ensuring that all the aspects of the incident are examined comprehensively and without limitation. 8वा मुद्दा, the representation is made with the utmost respect for the institutions of the state and with full faith in the rule of law. We shall be pleased to provide any further information or assistance that may be required. आम्ही आमच्या पद्धतीनं जे काही आवश्यक आहे ते सगळं देऊ पक्षाच्या वतीनं, पण तुम्ही सीबीआय चौकशी लावा, अशी मागणी आग्रहाची ही केली गेलेली आहे.